राजकारण तर आहेच, पण ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमुळे आपण राजकारण करतो आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची स्थिती काय आहे आणि कोणामुळे आहे, हे जरा निदान मराठी मीडियानं तरी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना तुमच्या माध्यमातून तरी दिसू द्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवतीर्थावर आपण एक संयुक्त महाराष्ट्र दालन निर्माण केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास, ती संघर्ष गाथा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्यानं मराठी माणसाला प्रेरणा मिळत राहावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र दालनाची निर्मिती झाली. आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. तेव्हा एकसंघ शिवसेनेचे सर्व नेते एकनाथ शिंदेसह तिथे उपस्थित होते. 4.5 वर्षाच्या प्रशासनाच्या कारकिर्दीत, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत, प्रशासकीय काळ हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा काळ होता. ते दालन, संयुक्त महाराष्ट्राचं दालन पूर्णपणे दुर्लक्षित झालं, सडलं, तुटलं. आतल्या बहुमोल कलाकृती नष्ट झाल्या किंवा त्याला वाळवी लागली, भिंती सडल्या, छत तुटली त्याची. आणि प्रशासनाला, राज्याच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संयुक्त दालनाच्या प्रकल्पाची दखल घ्यावी असं वाटलं नाही. हे आमच्या 106 हुतात्म्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. मराठी माणसासाठी शिवसेना काय करते? शिवसेनेने बरंच काही केलं, त्यातलं दालन सुद्धा आहे. संयुक्त इतिहास निर्माण केला, इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. पण तुमच्या काळामध्ये हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला. काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर गेल्या आणि त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की काय अवस्था आहे. त्यानंतर तरी महापालिकेला जाग आली आहे का? मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ हे इकडे तिकडे फिरत असतं, अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असतं, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जित अवस्था द्यावी असं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचं महाराष्ट्र प्रेम हे बेगडी आहे. आता महाराष्ट्र दिन येईल 1 मेला, तेव्हा हे सगळे जाऊन एक पुष्पचक्र हुतात्मा चौकात अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील. त्यांनी त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र दालनात सुद्धा यावं आणि जे शिवसेनेने घडवलं, जे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलं, त्याची काय अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे हे सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावं. एवढीच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. राऊतसाहेब, आज एक बातमी अशीच आहे महापालिकेशी संबंधित की नगरसेवकांना आता जवळपास 800 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर या 800 कोटी निधीमधला काही भाग हा या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात यावा अशी तुम्ही अपेक्षा किंवा मागणी? नाही, हा निर्णय महानगरपालिकेने घ्यायचा आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्या दालनासंदर्भात. ही आमची शेवटची पिढी आहे ज्यांना
तो लढा, तो संघर्ष, तो इतिहास याच्याविषयी आत्मीयता, जाणीव आहे. आणि पुढल्या पिढीनं सुद्धा ते आपल्या हृदयात जतन करून ठेवावं म्हणून ते दालन उभं केलं. महापालिकेला का भीक लागली आहे? 90,000 कोटीच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या, त्या तुम्ही आता मोडून मोडून खातात. तुम्ही 1,000 कोटीची कंत्राटे पण रद्द केलीत परवा, असं कळलं मला. त्याच्यात तुम्ही 25% पैसे खाल्लेलेच आहेत. पण हे सगळे खाबुगिरी सुरू असताना कुणालाही संयुक्त महाराष्ट्र दालनाचा विचार करावा असा वाटला नाही आणि विसरच पडला. कशा करता जय महाराष्ट्र म्हणतात? या राज्यकर्त्यांना जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकारच नाही. बोला. सर, बारामती पोटनिवडणुकीचा विषय आहे की अखेर काँग्रेसनं या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला आहे. त्यावरून पवार कुटुंबात 2 प्रतिक्रिया येत आहेत. पार्थ पवार असं म्हणतायत की काँग्रेसनं मोठी चूक केली आहे, डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवार असं म्हणत आहे की काँग्रेसचा अधिकार आहे, त्यांना उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलंय आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेस बरोबरच त्यांनी तुमचं पुढलं राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते. तर वैचारिक गोंधळ होत नाही. त्यांनी आजचा सुद्धा अग्रलेख आवर्जून नाना पटोले यांनी वाचायलाच पाहिजे. कालचा वाचून काय होणार? सत्य का पुसलं जातं का? सत्य सत्य, जे घडलंय ते घडलं, पटलावर आहे. त्यांनी आजचंही वाचला आणि मग आपण बोलू.